नमस्कार. आज जरा वेगळा विषय घेतलाय. जरा पुरातन वाटेल आपल्याला, पण आजच्या काळाशी कसं मिळतं जुळतं घेता येईल हेही आपल्याला पाहायला मिळेल. विषय आहे चक्रधर स्वामी, महानुभाव पंथाचे संस्थापक, गोविंद प्रभूंचे शिष्य आणि एक महान संत असं त्यांना म्हटलं जातं. साधारण ज्ञानेश्वरांच्या काळातले, आता 800 वर्ष म्हणायची का 750 760, अनेक त्याच्यामध्ये भेद आहेत संदर्भ बघायला गेलं तर त्यांच्या मागे पुढे असणारे हे संत अतिशय प्रगल्भ विचारांचे किंवा टिळकांच्या विचारांशी जुळणारे म्हटलं तरी चालेल, समाज प्रबोधक म्हटलं तरी चालेल, सुधारक म्हटलं तरी चालेल, पण संतत्वाला जाऊन पोचलेले असे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी. नुकतीच दिवाळी झाली आहे. आता दिवाळीचं स्वरूप दिवसेंदिवस बदलतच चाललंय. वर्षानुवर्ष आपण पाहतोय, दिवाळी साजरी करतोय आणि त्याचं बदलतं स्वरूप आपण वेगवेगळ्या प्रकाराने बघतोय. साधंच बघायला गेलं, फटाके उडवणं किंवा आरास करणं. दिवाळीमध्ये आकाश दिवा लावतात, पणत्या लावतात. लक्ष्मीपूजनाला एक छोटीशी झेंडूची माळ आपण लावतो. पण आता छोटेही आकाश दिवे हवेत, मोठेही हवेत. साधी रांगोळी नकोय, मुठीने काढलेली रांगोळी हवी की जिथे अपव्यय जास्ती आणि भावना कमी असं दिसून येतं. फराळ हे प्लास्टिक मध्ये बांधलेले आहेत, आपल्याला मिळतात ते. वेळ नाहीये ही गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा त्यातलं जे पवित्रता आहे ती नष्ट होत चालली असं वाटायला लागलं. कारण फटाके उडवणं हे पाहायला गेलं तर ज्यांच्या घरात गॅलरी आहे त्यांचं दुःख मी जाणू शकते, की ज्या वेळेला बाण उडवतात तेव्हा त्याच्या ज्या डब्या असतात छोट्या जळत्या, त्या जळत्या डब्या तिथे पडतात आणि लोकांना त्रासदायक होत आहे. धूळ पण सगळंच, आवाज आहे. म्हणजे 140 डेसिबलच्या पुढचा आवाज आपल्याला 3 आणि 4 तास ऐकावा लागतोय, पण बोलता येत नाही, कारण बोलायची सोयच नाही. परंतु त्या काळामध्ये दिवाळीसाठी अगदी पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरांचे समकालीन म्हणून ज्ञानदेवांनी जे लिहून ठेवलं ज्ञानेश्वरीमध्ये किंवा अमृतानुभवामध्ये, तर हे लिहून ठेवलेल्या गोष्टीच पुढे नेणं हे आणि त्याच्यात भर घालणं समाज प्रबोधनाची, हे चक्रधर स्वामींनी केलं. आता ज्ञानदेवांचं पाहायला गेलं तर मला ज्या आज संदर्भ शोधताना ज्ञानेश्वरीमध्ये उभ्या सापडल्या त्या मी लिहून आणल्यात, की जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी, तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणू नये. की आपण पणत्या लावतो, काय एक अर्धा चमचा तेल असतं त्याच्यामध्ये आणि ती छोटीशी कापसाची वात असते आणि उजळून टाकतं सगळं. छोटीशी धाकटी आहे, पिटुकली चिमटी पणती आहे. परी बहुतेजा ते प्रकटी, पण आपण त्याला खूप तेजाचं प्रतीक असं त्या पणतीला मानतो. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला काय, देवाजवळ दिवा लावला, आपण त्याला पवित्र खूप मोठं स्थान दिलंय. मग माणसाची बुद्धी ती काय परमेश्वराच्या बुद्धी पुढे मुठभर आहे ना. त्याला सुद्धा छोटं म्हणू नका, तर समजून घ्यायला शिका. ज्ञानेश्वर म्हणतात समजून घ्यायला शिका. आणि तसंच चक्रधर स्वामींनी पण म्हटलंय की मग सांजवळे महादायसी पाणीयांची सामग्री केली, चौकसा तेल उपामायसाचा धरुनी आणला, त्या भाषेत आहे. तर हे सगळं करत असताना चौक केला, म्हणजे धान्याची रांगोळी काढली. त्या काळामध्ये ही रांगोळी नव्हती आपली, आपण जी आता पावडर
किंवा चूर्ण स्वरूपात जी रांगोळी वापरतोय ना, ती रांगोळी नसावी कदाचित. तर तांदूळाची पिठी भिजवून ते काढणाऱ्या रांगोळ्या, अशा रांगोळ्या असाव्या. आणि तेच म्हणतात, चौक केला म्हणजे धान्याची रांगोळी काढली, दीप लाविले म्हणजे दिवे लावले. म्हणजे हे समकालीनत्व अनेक ओव्यांमधनं जाणवत आहे. मग कुठले कुठले ग्रंथ आहेत? तर लीळाचरित्र पहिलं महत्वाचं आहे. दृष्टांत पाठ आहेत. आणखीन 2-3 ग्रंथ आहेत. हे सगळे काही मी वाचलेले नाहीयेत, परंतु चाळलेच जरूर, कारण त्यातली भाषा म्हणजे वाचायला क्लिष्ट तर आहेच आहे, पण समजायला पण क्लिष्ट आहे. पण त्यातलं वर्णन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एखादी ओवी वाचली, पुढच्या 4 सोडून दिल्या, असं जर चाळलं तर सगळं ज्ञानेश्वरीसारखं वर्णन आहे. कारण आपल्या माणसांना त्या पंथाची इतकी सवय नसल्याने ज्ञानेश्वरी जास्ती गोड वाटते, हे निर्विवाद सत्य आहे. मग काय झालंय, ज्ञानेश्वरांनी त्या काळात मुक्ताईनी हेच केलं होतं. अरे ज्ञाना, दिवाळी आहे, आपल्याकडे सगळं सामान नाहीये रे, सगळी सामुग्री नाहीये, पण आहे त्या गोड मेवा मी तुला करून घालीन. मग कणकेत घालायला तेल नाहीये, माध्यम जे आपल्याला कणकेमध्ये घालायला लागतं ते नाहीये, तरी सुद्धा तिने मंद आचेवर भाजून पोळ्या केल्यात की ज्या कुस्करायला सोप्या जातात. आणि गूळ हा थोडासा ओलावा देऊन घेतलाय आणि तो गूळ घालून त्याचे लाडू केले. बाकी काही नाहीये माझ्याजवळ. मग कुठल्या तरी जुन्या कणगीतले पोहे मिळतात, मग ते भाजले, त्याला तिखट मीठ लावलंय, हे घे, हा बघ फराळ. असं त्यावेळेला मुक्ताईनी सादर केलंय, मुक्ताईनी साजरी केली आहे दिवाळी. पण ते लुटणं मुक्ताईजवळ आहे. अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. योग्याने निरंतर हे ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला दिलेलं उत्तर आहे. अगं योग्यांना काय रोजच दिवाळी आहे. याला कारण काय आहे, तो अविवेक रूपी अंधार जो आहे तो विवेकाने काढून टाकायचा आहे. आणि याच्यातच योगी रोजची दिवाळी पाहतोय, रोज दिव्याचा प्रकाश पाहतोय, निरंतर सतत नेहमी. आत्ताच एक मोबाईल, आपल्याला तर सवय लागली मोबाईल थोडा मधनं बघायची. त्याच्यामध्ये पाहिलं मी, एक माणूस आहे, मोठा बिझनेसमन आहे, बसलाय खुर्चीमध्ये. ज्या बाई कामाला होत्या त्यांच्याकडे चहा करायला किंवा स्वच्छता करायला ऑफिसची, त्या बाई आल्या आणि त्यांनी सांगितलं, हा चहा हे ठेवलाय तुमच्यासाठी, खायला करून आणलं. त्या बाई, अरे वा, आज खायला आणलं ताई? हो म्हणे, परवा माझ्या मुलाचं लग्न आहे, उद्यापासून मी सुट्टीवर जाणार आहे आणि तुम्हाला मला सारखं काही देता येत नाही, म्हणून मी आज घरनं करून इथे गरम करून तुम्हाला दिलंय. अरे वा, केव्हा आहे लग्न तुमच्या मुलाचं? परवा. अरे मग अजून तुम्ही सुट्टी नाही घेतली? काय करायची सुट्टी म्हणे, 1 दिवस आधी बस झालं. तुम्हाला कामं नाही करायची, घरी गेल्यावर मी करू शकते हे सगळं. इतकं प्रामाणिकपण आहे, जो आजकाल कुठे पाहायला मिळत नाही. नाही म्हणे, जरूर. पण म्हणे मी उद्या येणार आहे, तुम्हाला पत्रिका आज छापून यायच्या, उद्या देईन तुम्हाला पत्रिका आणि मग तुम्ही लग्नाला जरूर या बरं. समोर बहीण बसलेली असते, ती रेधा तिरपीट होते, ती रागावते. भावाला म्हणते, काय चाललंय तुझं, कशाला फालतू मोलकर्णीला एवढा भाव देतोस, कशाला असं म्हणतोस? अगं 4 दिवस दिवाळी आहे, दिवाळीच्या दिवशी त्या बाईच्या घरात लग्न आहे, घरातल्या घरात आहे, आणि तिने हाताने पत्रिका लिहून आपल्याला दिली आहे, छापली आहे म्हणतीये हाताने, आपल्याला जायला नको? हो, आणि तिची अपेक्षा असेल 11,000, 21,000, 51,000 देतील, आपलं चांगलं नाही का म्हणे, असं नाही. त्यांच्या डोळ्यात जे भाव दिसले ना, ते फक्त प्रेमाचे दिसलेत मला, की माझ्या घरी साहेबांनी यावं आणि जेवावं,
एवढी एक प्रांजळ इच्छा आहे. आणि तेवढ्यातच त्या बहिणीचं दीर लग्नाचं आमंत्रण करायला येतो. मोठा मिठाईचा बॉक्स, लाकडी पत्रिका. आजकाल खूप फॅड आहे लाकडी पत्रिकेचं. ते असं दार उघडतं, मग त्याच्यात सगळं लिहिलेलं असतं, काय काय असतं. तर तुम्ही लग्नाला यायचं वगैरे, आदल्या दिवशीपासूनच आम्ही गाडी पाठवतो वगैरे वगैरे वगैरे. मग हा माणूस बहिणीला धडा शिकवण्यासाठी ती मिठाईची बॉक्स होती तिथून देतो. का म्हणे असं का केलंस? माझ्या सासरचं लग्न आहे आणि एवढे मोठे लोक आहोत आम्ही. तू काय बोललीस आत्ता? प्रत्येकाला प्रत्येकाचा मान असतो, तो आपणही मिळवायचा असतो आणि द्यायचा असतो. अविवेकाची काजळी. म्हणजे ज्ञानेश्वरांची भूमिका त्या मुलानं केली आहे. कुठेतरी या ओव्या, कुठेतरी हे वाचलेलं प्रत्येक प्रसंगातनं आपल्याला जाणवत जातं. आता नामदेव महाराजांच्या घरातल्या दिवाळीचा एक हे सापडलं मला, ज्ञानेश्वरीतच आहे. सण दिवाळीचा आला, नामा रावळसी गेला, हाती धरून देवासी, चला आमूच्या घरासी, जनाबाईचा अभंग आहे. मग दामाजी पंतांचं स्नान आहे. आणि जणू काही नामदेव ओवाळायला उभे राहिलेत वडिलांना आणि आईला, दास्यत्वाच्या भावाने. भावना ती दास्यत्वाची आहे की मी तुमचा दास आहे, मुलगा तर आहेच आहे, पण मी तुम्हाला ओवाळतोय. जनाबाई बाजूला उभी आहे, तिने सगळं फराळाचं रांधलंय. दामाजी पंतांचा तेल उठणं लावून दोघांनी मिळून स्नान घातलंय. रुक्मिणीबाई त्या सगळ्या जेवायला बसलेत आणि जेवायला लाडू केले, चिवडा केलाय. आणि त्या चिवड्याला सुद्धा असं महत्व दिलंय की तो चिवडा मनातल्या सगळ्या भावनांचा चिवडा आहे, त्याची गोडी अवीट आहे. आणि लाडू जे आहेत ते स्वतः गहू ओलावलेत, नंतर त्याचं ते सालपट असतं ते काढलंय, ते दळलेत रवाळ, ते भाजलेत, पण केलंय स्वतःच्या हाताने. हा संदर्भ यांच्या साहित्यात पण आढळलाय. तर चक्रधरांनी तेच लिहिलंय. जेव्हा चक्रधरांबरोबर राहणारी महदाईसा, तिची धाकटी मुलगी एलाइजा, आता हे जून मध्ये नाव आहे एलाइजा, आडनाव आहे, पण ते आपल्याकडे त्या काळात होतं असं दिसतंय, कारण माझे एक 2-3 विद्यार्थी आहेत ज्यांचं आडनाव एलाइजा आहे. तर असे हे लोक त्या काळात असावेत असं कुठेतरी माझ्या मनाला वाटून गेलं की आपणच इथे. एलाइजा म्हणते, तुम्ही जालन्यामध्ये दिवाळी साजरी करायला आलात मानूपंताची, तर तसं कसं, तुम्हाला असे 4 दिवस आम्ही जाऊ देणार नाही. आणि चक्रधर स्वामींचा स्वभाव असा की एकदा एके ठिकाणी गेलं की लगेच मनात आलं की दुसऱ्या जागी, मनात आलं की तिसऱ्या जागी, राहायचं नाही कुठे, स्थिर मूड नाही म्हणतात त्यापैकी. ते निघाले जायला. महदासाने आंघोळ केली किंवा आंघोळ घातली, त्याचंही वर्णन आहे, आणलंय मी. मग सांजवळे महादायसी पाणी यांची सामग्री केली, चौकसा तेल उमाईसांचा धगनी आणला, मग प्रातःकाळी गोसावियासी उपभू झाला, गोसावियांसी आसन रचिले, भगती जना पाट बासवडले, जोंधळे यांचा चौकू भरिला, गोसावी आसनी उपविष्ट झाले, भगती जन गोसावी संगे बैसले, महादायसी गोसावियांसी ओवाळणी केली. हा संदर्भ आहे की संध्याकाळी महादेसाला वाटलं दिवाळीच्या आदल्या दिवशी आपण दिवाळी साजरी करायला पाहिजे, हा सण आहे. चक्रधर महाराज म्हणाले ठीक आहे कर. मग काय केलं? चौकसा केला, रांगोळ्या काढल्या, तेल उमाईसांचा धरून आणला, उमाईसाकडनं तेल आणलं कारण ती तेली नव्हती. प्रातःकाळी म्हणजे उघडू झाला, त्यानं उपहुडू झाला, उघडू झाला म्हणजे त्यानं उठवलं, आसन रचिले, त्या आसनावर त्यांना बसवलं आणि त्यांना उपविष्ट लावलं म्हणजे उठणं लावलं. भगतीजनांनी सगळ्या भोवती सगळे भक्तजन बसले
त्या भक्तजनांनी पण आपसामध्ये गोसावियांशी ओवाळणी केली. त्याच्या आधी हे सगळे सोपस्कार केले की उठणं, तेल लावून सगळं स्नान झालंय, फराळ झालं. पण फराळ म्हणजे आपल्यासारखा फराळ नाहीये. गव्हाची पोळी किंवा लापशी किंवा चक्रधर स्वामींना आवडत असेल तसे सगळे भाताचे पदार्थ, पांढरे पदार्थ, भात, खांडवी, खीर, हे असे पदार्थ चक्रधर स्वामी खात असत. अगदी हलकं पाहिजे. किंवा धिरडी तुमची, आणि त्याच्यामध्ये सगळ्या डाळी मिक्स करून, म्हणजे आता आपल्याला डोसा म्हणता येईल, अशा पद्धतीचा तो फराळ आहे. नाहीतर रोजचं जेवण म्हणजे काय, भाकर तुकडा आणि चटणी. त्याचंही वर्णन आहे दृष्टांत पाठामध्ये की भाकर तुकडा आणि चटणी, चैतणी म्हणतात त्याच्यात. तर अशा पद्धतीने यांचं जीवन होतं आणि अतिशय साधेपणाने दिवाळी होती. आणि आकाश दिवे कशाला म्हटलंय, तर रात्रीच्या काजव्यांना म्हटलंय, कारण राहणीमान तसं होतं. तर ही गोड भाषा आहे अगदी. आणि ही दिवाळी कुठे साजरी झाली आहे, तर ही दिवाळी चक्रधर स्वामींनी आपल्या सगळ्या भक्तांसमवेत जालन्याला सादर केली आहे. आणि या सगळ्या गोष्टींनंतर ते गेले फेरफटका मारायला गावात. आपण कसं अगदी दिवाळी आहे, साध्या कपड्यात काय बसायचं म्हणून दरीची साडी, काय जे कपडे असतील ते घालतो, दागिने घालतो आणि कुठेतरी फिरून येतो हौस म्हणून, कोणाकडे तरी नातेवाईकांकडे जातो. पण त्याच्यामध्ये प्रदर्शनाचा भाग जास्ती असतो, साधेपणाचा भाग कमी असतो. हे लोक तसेच जात असत. आणि कुठल्या घरी थांबायचं, जिथे नाही तिथे थांबायचं. की रांगोळी दिसते, सगळं दिसतंय आणि फक्त अटवल केलेलं दिसतंय चुलीवर, पण दिवाळी आहे, सगळ्यांचे चेहरे आनंदी आहेत, हसतमुखाने स्वागत होत आहे. मग चक्रधर स्वामी काय करायचे, अशा ठिकाणी बसायचे जाऊन, मला काही नको म्हणायचे, त्यांना अन्नदान आणि वस्त्रदान करायचे, परत पुढच्या घरी जायचे. की मी जे काही भक्तांकडनं किंवा रहिवाशांकडनं कमवतो हे माझं नाहीये, हे कुणासाठी आहे, तर माझ्या भक्तांसाठी आहे. अशा लीळा त्यांनी केलेल्या आहेत अनेक प्रकारच्या. आता यासाठी म्हणून महदाईसाची बहीण एल्लाईसा, ती म्हणाली तुम्ही एके ठिकाणी थांबत नाही, तसं नका करू, तुम्ही दिवाळीत थांबावं. म्हणून ती चक्रधरांना थांबवून घेते आणि तेव्हा ती म्हणते, दिवाळी अशी काय करावे आपुली इच्छा असे. मी काय करावं अशी इच्छा आहे, तर म्हणे गावातल्या ज्या जाणकार महिला आहेत त्यांच्याकडनं शिकून घे, पण स्वतः सगळं कर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाडू शिक, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपाळे शिक. म्हणजे शंकरपाळे त्या काळापासून होते असं आपल्याला म्हणता येईल. मग ते कसे करायचे, शंकरपाळे तांदळाचे कर आणि पोळ्या किंवा लाडू मात्र गहू वापर त्याला. परत तेच ओलवायचं, सालपट काढायची, रवा दळायचं, सगळं ते तुझं तू कर. त्या बायकांना विचार, पण स्वतः कर. म्हणजे निजशक्ती वापरायची एक फूस म्हणता येईल किंवा एक आज्ञा म्हणता येईल, ती चक्रधर स्वामी सगळ्या भक्तांना आणि विशेषतः स्त्रियांना देत असत. की घरातल्या मोठ्या बायका करतात, तुम्ही लहान मुली शिकताय तर वाचायला शिका, लिहायला शिका, करायला शिका. जे समाज प्रबोधन हे ज्ञानेश्वरांनी तर दिलंच आहे, पण त्यांच्या बरोबरीने चक्रधर स्वामी